नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। रेशनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या 10 योजना सुरू झालेल्या आहेत। आता ज्यांच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांचे उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा कमी असेल अशाच नागरिकांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आता ही पहिली योजना आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅस दिले जाणार आहे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अजून काय लाभ दिला जाणार आहे। या योजनेमार्फत आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत। सोबतच सबसिडी सुद्धा देण्यात येणार आहे। आता त्याच्याच पुढची दुसरी योजना आहे मुख्यमंत्री विश्वकर्मा योजना। राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना स्वतःचा उद्योग करता यावा यासाठी शासनाने शिलाई मशीन योजना सुद्धा सुरू केलेली आहे। आता या शिलाई मशीन योजनेचा अर्ज कुठे करायचा तर विश्वकर्मा योजनेमार्फत शिलाई मशीन असेल, तुम्हाला उद्योग कर्ज घ्यायचा असेल किंवा पिठाची गिरणीचा अर्ज करायचा असेल किंवा 3 लाख रुपयांचं कर्ज घ्यायचं असेल। आता त्याच्या पुढची तिसरी योजना तर ही योजना आहे शेळी पालन योजना। आता या शेळी पालन योजनेमध्ये तुम्हाला लाभ काय भेटणार आहे, त्याच्यामध्ये 10 शेळ्या आणि 1 बोकड अशा प्रमाणामध्ये पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदान मिळणार आहे। जर तुमच्या घरामध्ये 2 कुटुंब असतील तर तुम्हाला 20 शेळ्या आणि 2 बोकड अशा प्रमाणामध्ये देण्यात येणार आहेत। आता योजना कोणासाठी आहे, राज्यातील रेशनधारक, शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या नागरिकांसाठी। आता त्याच्याच पुढची योजना उज्ज्वला गॅस योजना 2.0। ही योजना केंद्र सरकारने भारत देशातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी उज्ज्वला गॅस योजना सुरू केलेली आहे। आता याच्यामध्ये पूर्णपणे तुमची जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराची वय 18 वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे। सर्वात महत्त्वाची पात्रता तुमचं वय 18 पेक्षा जास्त पाहिजे आणि या योजनेचा अर्ज करण्यासाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात। त्याच्याच पुढची जी योजना आहे ती प्रधानमंत्री आवास योजना। ज्या कुटुंबांचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी आहे, सोबतच ज्या आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत अशा गरजू लोकांसाठी पूर्णपणे प्रधानमंत्री विश्वकर्मा सोबतच प्रधानमंत्री आवास योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। आता जर तुम्ही गावाकडील भागांमध्ये राहत असाल तर तुम्हाला घर बांधण्यासाठी 1,30,000 रुपये तर शहरी भागामध्ये 1,70,000 रुपये। त्याच्याच पुढची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। तर या योजनेमध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब आहे, सोबतच ज्यांचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी आहे अशाच कुटुंबधारकांना या योजनेमध्ये लाभ दिला जाणार आहे। आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अन्नपूर्णा योजना असेल किंवा वेगवेगळ्या योजना असतील, आता तुम्ही जर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरला असाल तर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅस आणि सबसिडी तर देण्यात येणारच आहे। त्याच्यामुळे तुम्हाला याचा सुद्धा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे। आता त्याच्याच पुढची जी योजना आहे ती म्हणजे मोफत पिठाची गिरण। आता ही मोफत पिठाची गिरण ही राज्यातील रेशनधारकांसाठी खास तरतूद करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने मोफत पिठाची गिरण ही योजना सुरू केलेली आहे। सोबतच महिलांसाठी भरपूर योजना सध्याच्या स्थितीला सुरू आहेत। तर बघूयात पिठाची गिरण याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना 100% पिठाची गिरण अनुदान देण्यात येणार आहे। गावाकडील महिलांना रोजगार मिळावा, सोबतच आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, पिठाची गिरण योजना आणि शिलाई मशीन योजना सुरू केलेली आहे। त्याच्याच पुढची योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना। या योजनेमध्ये राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त असेल अशा नागरिकांना महिन्याला 3,000 रुपये देण्यात येणार आहेत। त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल, अन्यथा तुम्हाला या योजनेचा 1 रुपया पण दिला जाणार नाही। आता मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये पूर्णपणे अर्ज ऑनलाईन आहे। तुम्हाला लवकरात लवकर अर्ज भरून द्यायचा आहे, कारण याची लास्ट डेट जवळच आलेली आहे। त्याच्यामुळे तुम्हाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज करावा लागणार आहे। त्याच्याच पुढची योजना आहे झेरॉक्स मशीन योजना। तर झेरॉक्स मशीन योजना पूर्णपणे आता सध्याच्या स्थितीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे। आता तुमचा कोणता जिल्हा आहे त्याची सुद्धा आपण पूर्णपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, परंतु तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये
कधी सुरू होईल ते सुद्धा सांगण्यात येईल। आता ही जी मुख्यमंत्री विश्वकर्मा योजना आहे याच्यामध्ये शिलाई मशीन असेल, मोफत पिठाची गिरण असेल, सोबतच शेळीपालन योजना असेल, झेरॉक्स मशीन योजना असेल, अशा भरपूर योजनांचा समावेश आहे। त्याच्यासोबतच पिठाची गिरण योजना असेल, आता शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा पंप योजना सुद्धा सुरू झालेली आहे। बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगार योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे आणि महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लाडकी बहीण योजना अशा रेशन कार्डवर सुरू झालेल्या महत्त्वाच्या 10 योजना आहेत। ज्या नागरिकांचे उत्पन्न 50,000पेक्षा कमी आहे अशा नागरिकांना केसरी रेशन कार्डवरती सुद्धा धान्य मिळणार आहे। आता त्याच्या पुढची जी महत्त्वाची योजना आहे ती बांधकाम कामगार योजना। या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील कामगारांना शासनाकडून सर्व घरोपयोगी भांडे तर दिले जाणार आहेत आणि त्यांना पूर्णपणे 3,000 रुपये त्यांचे वय 65 वर्ष झाल्यानंतर त्यांना जमा केले जाणार आहेत। प्रत्येक महिन्याला प्रत्येक घरामध्ये 2 जरी कामगार असतील तर त्या दोन्ही कामगारांना 3,000 रुपये प्रमाणे 6,000 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। त्याच्यामुळे बांधकाम कामगार योजनेचा अर्ज सुद्धा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा। त्याच्याच पुढची योजना आहे ई श्रम कार्ड योजना। जर तुम्ही ई श्रम कार्ड योजना काढला असेल तर तुम्ही राज्यातील मोलमजुरी करणारे कामगार, भाजी विक्रेते, छोटे मोठे उद्योग करणारे सर्व आर्थिकदृष्ट्या कामगारांना शासनाकडून मदत दिली जाणार आहे। आता ई श्रम कार्ड योजनेची जी पात्रता आहे ती म्हणजे लाभार्थी हा भारत देशाचा रहिवासी असावा तरच लाभ मिळणार आणि दुसरी पात्रता म्हणजे लाभार्थ्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असले पाहिजे तरच लाभ। त्याच्याच पुढची जी पात्रता आहे अर्जदार कामगार मोलमजुरी करणारा किंवा निराधार असावा आणि त्याच्या पुढे सर्वात महत्त्वाचं अर्जदाराकडे ई श्रम कार्ड असले पाहिजे तरच तुम्हाला ई श्रम कार्ड योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे तरच तुम्हाला या सांगितल्याप्रमाणे महत्त्वाच्या 10 योजनांचा लाभ घेता येणार आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असू द्या किंवा वेगवेगळ्या योजना आहे। आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत। जर तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला हेक्टरी 5,000 रुपये सुद्धा देण्याचं घोषित केलेलं आहे। बांधकाम कामगार योजना याच्यामध्ये 32 पेक्षा जास्त योजनांचा समावेश केलेला आहे। झेरॉक्स मशीन योजनेचा सध्याच्या स्थितीला संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे आणि शिलाई मशीन योजना तुम्हाला विश्वकर्मा योजनेअंतर्गत दिली जाणार आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जरी तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलं नसेल तर लवकरात लवकर काढा। रेशन कार्डच्या आधारावर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। जसं की शेळीपालन योजना असू द्या, याच्यामध्ये तुम्हाला शेळीपालन करण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे आणि पिठाची गिरण ही योजना सुद्धा लवकरच सुरू करण्यात येणार आहे। सौर पंप योजना सुरू झालेली आहे। माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा।